जाऊ. रोमकरस-पत्र 12वा अध्याय 2रं वचन आम्ही काढणार आहोत. रोमकरस-पत्र 12वा अध्याय 2रं वचन. आणि या आजच्या वचनामधून आम्ही तो संदेश पाहणार आहोत. आपल्या मनाचं नवीकरण करणाऱ्या 7 पायऱ्या. आपल्या मनाचं नवीकरण करणाऱ्या 7 पायऱ्या आम्ही शिकणार आहोत. आणि का मनाचं नवीकरण आम्हाला गरजेचं आहे आणि याचा आपल्या शरीराशी खूप मोठा संबंध आहे. वचन आम्हाला मनाचं नवीकरण करण्यासाठी सांगतं, शरीराचं नाही. मग मनाचं नवीकरण आम्हाला गरजेचं का आहे आणि जर आम्ही ते नाही करणार तर काय होईल आणि मनाचं नवीकरण केलं तर काय सुंदर बदलाव होतील आम्हाला हे आज समज नाही. आणि मनाचं नवीकरण खूप गरजेचं आहे ख्रिस्ती जीवनात आम्ही जगत असताना. वाचूया रोमकरस-पत्र 12वा अध्याय 2रं वचन. देवाची उत्तम, मोहनीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊन नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. पौल या वचनामध्ये आम्हाला म्हणतो की स्वतःच्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. आम्हाला नवीकरण मनाचं करायचंय का आम्हाला करायचंय? आम्ही अशा काळात जगत आहोत, बहुतेकदा आपण लोकांना पाहतो, लोक जेव्हा आपल्याला पाहतात आपण त्यांना खुश दिसतो, आनंदी दिसतो, पण आपल्या मनात काय चालू आहे कोणालाच माहित नसतं. आपण निराश आहोत, यशस्वी आहोत, अपयशी आहोत, खिन्न आहोत, तुटलेले आहोत, कोणाला दिसत नाही. आणि आपलं मन ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेला आपलं शरीर प्रतिसाद देते. जर आम्ही आनंदी आहे शरीर प्रसन्न असतं, पण जर आम्ही खिन्न आहोत आम्हाला कुठंच लक्ष नाही लागत. आम्ही जर कडू आहोत किंवा आम्ही क्रोधित आहोत आपलं शरीर त्यानुसार वागायला सुरुवात करतं. आणि पवित्र शास्त्र का असं आम्हाला सांगतं की आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं बदलाव होऊ द्या. आम्हाला का मनाचं नवीकरण करायचं? ही ती बाब आहे ज्याद्वारे आम्ही व्यवहार करतो. आमचं मन ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेतच आमचं शरीर काम करतं. आमचं मन जर आनंदी आहे तर आम्ही सगळ्यांच्या आनंदाने वागतो, पण जर आमचं मन चिडलेलं आहे, आमचं मन उदास आहे, आमच्या समोरची सगळी अवस्था आम्हाला उदासच वाटते. आणि ह्या 7 पायऱ्या आपल्यासाठी का गरजेच्या आहेत? कारण त्याशिवाय ना देवाशी ना माणसाशी आपलं नातं बनवू शकतो. आणि आम्हाला समज नाही, आम्ही बहुतेकदा आम्ही जिवंत असताना मेल्यासारखं जिवंत असतं. आमचं कुठंच आनंद नसतो, आम्ही गोंधळलेले असतो, खिन्न असतो, तुटलेले असतो. आणि जेव्हा आम्ही वचन वाचायला सुरुवात करतो वचनात मन लागेल, कारण मनाची अवस्था खराब आहे. मनाची अवस्था नाजूक आहे, मनाची अवस्था तुटलेली आहे. ही जर आम्ही नीट केली तर आपला सगळीकडे संबंध होईल. पण मन जर नीट नाहीये मग आपलं कुठंच आपलं मन म्हणजे आपल्यासाठी काहीच ठीक नाहीये. आणि आम्हाला हे समज नाही आज. आम्ही आपलं आयुष्य व्यक्तिगत रीतीने का आम्ही देवासोबत जुडावं आणि का देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगते की आपल्या मनाचं नवीकरण करायचं. आमचं मन नवीन नवीन होणं आहे म्हणजे आम्ही दररोज आपल्या वाढत्या वयाबरोबर धार्मिक पवित्र नीतिमान व्हायला पाहिजे. हे जर नाही होत प्रियजनो, आमचं मन खराब होत चाललं एक वेळेस आम्ही मरून जाऊ. धार्मिक गोष्टीला आत्मिक गोष्टीला ते आमच्यात राहणार नाही. ख्रिस्ती प्रत्येक व्यक्तीला आमचं मन चांगल्या अवस्थेत असणं गरजेचं आहे. ते जर आम्ही ठेवणार नाही प्रियजनो, ख्रिस्ती जीवन फक्त एक नावाचं जीवन असेल. लोकांना आम्ही खूप सुंदर दिसू, हिरवेगार दिसू, परंतु आतून आम्ही कोरडे, सुकलेले, थकलेले, परिस्थितीपुढे आम्ही हारलेले असू आणि आम्हाला कोणाला दाखवता येणार नाही. आणि बहुतेकदा आपलं मन आम्हाला कोणाला दाखवता येत नाही. आम्ही पण लोकांना जेव्हा पाहतो आम्हाला ते आनंदी वाटतात, चांगले वाटतात, परंतु जेव्हा आम्ही जवळीकता साधतो ही जवळीकता आम्हाला दाखवते की काहीतरी चित्र वेगळंच आहे. मनाची अवस्था उदास आणि भयानक आहे. आणि या अवस्थेत आम्ही का जगावं? प्रश्न हा आहे की या उदास अवस्थेमध्ये आमचं मन जर जातं तर या उदास अवस्थेमध्ये आम्ही जायलाच नको. आणि आम्ही स्वतःला आम्हाला
चांगलं ठेवण्यासाठी. बघा, मन ही अशी अवस्था आहे आमचं की आपल्या शरीराला नियंत्रित करते. शरीर आपल्या मनाला नियंत्रित नाही करणार, पण आपलं मन आपल्या शरीराला नियंत्रित करते आणि याचा प्रभाव मनाचा परिणाम शरीरावर होतो. आता पोरं सकाळी चर्चा करतात, आत्महत्या खूप वाढते ना, आता एकाने आत्महत्या केली. मग याचा परिणाम कुठे माहितीये का? सुरुवात मनापासून. जीवनात अपयश आलेलं आहे, सगळंच आता काय वाटत आहे? व्यर्थ वाटत आहे. आणि मग व्यक्ती काय करते माहितीये का? तरुण मुलं मार्गच नाही सापडत आणि मग काय करते? एकच मार्ग दिसतो, निगेटिव्ह. सुरुवात कुठे झालेली आहे? मन खराब झालं, मन आजारी झालं, मन अशक्त झालं आणि त्या मनाने शरीरावर नियंत्रण घेतलं. आणि आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया. बौद्ध शास्त्रामध्ये सगळ्या गोष्टी सोपा आहे. सगळ्यात चांगलं जर आम्हाला काही ठेवायचं आहे मन का? कारण नीतिसूत्रे सांगतं, आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे, पण खिन्न हृदय काय करतं? हाडे चढवतं. म्हणजे आमची खिन्नता आम्हाला आजार देते, बीपी, शुगर. आणि जेव्हा ह्या पेशंटला डॉक्टर तपासात डॉक्टरांना दिसून येतं की यांच्याकडे टेन्शन आहे, यांच्यामुळे यांना बीपीचा त्रास आहे, यांची शुगर वाढते, हार्ट अटॅक आहे. खिन्न हृदय, सलमान राजा त्याने हजार वर्ष अगोदर लिहून ठेवलेले, खिन्न हृदय शरीर खराब करतो. बघा, आमचं मन, आमचं हृदय चांगल्या अवस्थेत जर आहे, आम्ही निरोगी तर आहोत, पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण जर ते नाहीये, आम्ही आज विचार करणे आम्ही काय जगत आहोत आणि हे जे मी जीवन जगत आहे ते का जगत आहे? का? हे देवापासून नाहीये. खिन्न, उदास, खराब झालेलं जीवन देवापासून माझ्यासाठी नाही, मग मी हे का घेऊन जगत आहे? देवापासूनच तुमच्या आणि माझ्यासाठी सुंदर जीवन आहे. म्हणून पौल म्हणतो, आपल्या मनाच्या नवीकरणाने. आम्हाला मनाचं नवीकरण करायचं. हे करणारा बाहेरचा व्यक्ती नाहीये, बाळक नाही, आम्ही स्वतः होतो. आमच्या मनाच्या अवस्थेला बदलणं आपल्या हातामध्ये आहे. पण आम्ही जर त्याच अवस्थेत वर्षानुवर्ष जगू, आम्ही स्वतःसाठी कळू आणि जगासाठी पण आम्ही कळू. आणि आम्हाला ते जगायचं नाही. आम्हाला वचन जे सांगत आहे त्याप्रमाणे आम्हाला चालायचं. रोमकराच्या पत्रामध्ये आम्ही पाहतो, मग त्याचा 13वा अध्याय 4थं वचन आणि इफिसकाराचं पत्र 4था अध्याय 22 आणि 23 या वचनामध्ये पहिली पायरी आम्हाला पाहायला भेटली. मत्तय 13च्या इफिस 4:22-23 पहिली पायरी आम्हाला पाहायला भेटली. तीही पाच आपले विचार आम्हाला बदलण्यासाठी आम्हाला बाहेरील चमत्काराची वाट पाहिजे नाही. मत्तय 13च्या तो प्रेरित असता काही बी रस्त्यावर पडले, पक्षी आले व त्यांनी ते खाऊन टाकले. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त एक दाखला देतो पेरणाऱ्याचा, की तो पेरत असता काही बी कुठं पडले? पाठीवर, आणि येऊन ते पक्ष्यांनी खाल्ले. आणि ह्या पेरणाऱ्याच्या दाखल्यामध्ये प्रभू येशू वचन ग्रहण करणाऱ्या लोकांचं 4 प्रकार सांगतो. आणि वाटेवर जे वचन पेरलं जातं, चालता बोलता पक्षीवर पटकन संपतात. देवाचं वचन तुमच्या माझ्यामध्ये जेव्हा पेरलं जातं, हे जर इतरांना आम्ही खाऊ देतो, आमचं मन पुन्हा त्याच अवस्थेकडे येतो जिथं काही समय अगोदर होतो. पुन्हा आम्ही स्वतःला तिथंच पाहतो. आमची मानसिक अवस्था, आमची वैचारिक अवस्था, आमचं मन त्या अवस्थेमध्ये आम्हाला पाहायला भेटतं. आणि पहिली पायरी आपल्यासाठी काय माहितीये का? तुमचे विचार बदलण्यासाठी बाहेरील चमत्काराची वाट पाहणं थांबव. कोणीतरी येईल, प्रार्थना कराल, कोणीतरी काय कराल, याची आम्ही वाट पाहतो, होतो नाही. उदाहरण, आपण कोणाला तरी पैसे मागतो, तो म्हणतो मी 2 दिवसांनी देईन. 2 दिवसांनी पैसे आणि काय होतं माहिती का? आमची निराशा, आमचा राग वाढतो. ही जी बाहेरील चमत्काराची वाट पाहणं आम्ही थांबवू नये, नाही तर आमचं मन त्याच अवस्थेमध्ये. आम्ही थांबवायला पाहिजे बाहेरील चमत्काराची वाट पाहणं. मग खरोखरचे असतील, काही असेल, नामानासोबत घडलंय, तो जेव्हा जातो अलिशाकडं, तेव्हा तो काय बोलतो? मनातल्या मनात विचार करतो की तो माझ्या डोक्याला हात लावल, माझ्या जखमेवर स्पर्श करेल, प्रार्थना करेल. जेव्हा तो अलिशाच्या घराकडे जातो आणि अलिशा आतून नोकराला सांगतो की त्याला सांग यार्देनमध्ये 7 वेळा, त्याला राग येतो. तो विचार करतो की तो बोलून दाखवतो. तो म्हणतो की मला वाटतं तो बाहेर येईल, माझ्या डोक्यावर हात ठेवल, प्रार्थना करल
आणि मग मी बरा होतो. हे जे बाह्यकारी आम्ही जे आहोत ना विचार, आम्हाला हे सगळ्यात पहिले थांबवणं, की असं केल्याने असं होईल. आणि हे जर आम्ही घेऊन चालू तसं होणारच नाही. पास्टरने माझ्यासाठी प्रार्थनाच नाही केली, त्यांनी डोक्यावर हात नाही ठेवला, कशाला जाऊ प्रार्थना? चमत्कार घडला, हात ठेवायची गरज नाही लागली. एका लहान मुलाचा त्याने सल्ला ऐकला आणि त्याने अनुभवलं. त्याचं मन पुढं झालं होतं संदेशाप्रती, संदेशातून आलेल्या सल्ल्याप्रती आणि सगळ्या गोष्टी. का? कारण बाहेरील विचार त्याने जमा ठेवले. आम्ही पण कधी कधी बाहेरील विचार ठेवतो आणि परिस्थिती बदलत नाही, परिस्थितीच असते. आणि आम्ही काय करतो? दोष कुठं आहे आम्ही शोधायचा प्रयत्न करतो. आणि आम्हाला जर आमचे विचार बदलायचे, बघा विचार खूप महत्वाचे. विचार मनावर नियंत्रण करतात आणि मग मन शरीराला नियंत्रित करतं. आणि बहुतेकदा आम्ही याच्यामध्ये आम्ही चालत असतो, जगत असतो आणि याच्यातून ह्या साच्यातून आम्ही लवकर बाहेर येत नाही. इफिसकारास पत्र 4 अध्याय 22 आणि 23 वचन वाचूया. तुमच्या पूर्वीच्या जीवनाविषयी तुम्हाला तुमच्या जुन्या मनुष्यापासून सुटका करून घेण्यास शिकवले होते, जो मनुष्य फसवणुकीच्या इच्छेने अशुद्ध झाला आहे. यासाठी तुम्ही अंतःकरणामध्ये व आत्म्यात नवे केले जावे आणि नवा मनुष्य तुम्ही धारण करावा. पौल म्हणतो तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे, असं दुसरं भाषांतर आहे आणि याच्यामध्ये पण खूप चांगलं दिलेलं आहे. बहुतेक चमत्कार तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत तुम्ही देवाच्या वचनाने तुमचं मन आणि हृदय भरणार नाही. जोपर्यंत आम्ही देवाच्या वचनाने आपलं मन आणि हृदय भरणार आहे ना, चमत्कार होणार नाही. तो तरुण मुलगा नमानाला म्हणतो की बाबा एक छोटी गोष्ट तुम्हाला करायला सांगितलेली आणि कठीण गोष्टी तुम्हाला सांगितल्या असत्या त्या तुम्ही केल्या असत्या, हरकत काय आहे, आपण चाललेच होते. नमानाने काय केलं माहितीये का? आपलं हृदय, आपलं मन या गोष्टींनी भरलं. त्याचा राग त्याने बाजूला ठेवला आणि आपलं मन भरलं. काय झालं माहितीये का? चमत्कार घडला. आपल्या जीवनात आम्हाला जर बहुतेक चमत्कार पाहिजे तर हा चमत्कार होण्यासाठी आमचं मन, आमचं हृदय आम्ही देवाच्या वचनाने भरलो पाहिजे. आणि आपली मन नकारात्मक असण्याचं कारण काय माहितीये का? खूप सुंदर कारण आहे. आपलं जीवन खूप कठीण झाले, आम्ही कठीण होऊन जातो माणसांसाठी, परिस्थितीसाठी आणि मग आम्ही नकारात्मक होतो. एक लक्षात ठेवा, आम्ही नकारात्मक का जर आम्ही होत राहिलो, आमचं मन कठीण होऊन जाईल आणि आम्हाला कुठंच यश भेटणार नाही. समोर चमत्कार होतील पण आमच्या जीवनात होणार नाही, कारण आम्ही नकारात्मकता घेऊन बसल्यामुळं आमची मन कठीण झाली. फारोचं का मन कठीण होतं? नकारात्मकता. 10 चमत्कार केले त्यांनी, 10 चमत्कार पाहिले, पण परमेश्वर बोललो होता मोशेला मी त्याचं मन कठीण करेन. हे चमत्कार पाहून त्याचं मन नकारात्मक होतं आणि त्याचं मन काय बदललं नाही. हीच अवस्था इस्रायल लोकांची होती. त्यांना असं वाटत होतं आणखीन चमत्कार झाल्यावर आमचं मन बदलल. महान चमत्कार त्यांनी पाहिले. जे फक्त जादूगार लोकांना जमत होतं ते मोशे करत होता, हे जेव्हा त्यांनी पाहिलं, पण त्यांचं मन नाही बदललं आणि त्यांचं मन देवाकडे नाही लागलं. ही त्यांचीच अवस्था होती. अलौकिक चमत्कार त्यांनी पाहिलं, पाण्याचं रक्त झालेलं काठी आणि खूप काही गोष्टी त्यांनी पाहिली. त्याच काठीने ते समुद्रातून पायी गेले, पण त्यांचं मन, पुन्हा याचा विषय मनाकडं. आमचं मन निरोगी आणि चांगल्या अवस्थेत पाहिजे आणि आमच्या मनाला, आपल्या मनाला आहे ना देवाच्या वचनांची गरज. त्याशिवाय ख्रिस्ती जीवन जगण्यात आम्हाला यश येणार नाही. आणि जर आपलं मन गोंधळलेलं असेल तर आम्ही देवाचे चमत्कार अनुभवू शकणार नाही. या गोंधळलेल्या अवस्थेमधून आम्ही जर बाहेर येऊ तर देवाचे चमत्कार आम्ही पावली पाहू. मग गोंधळ कोणत्या गोष्टीचा असेल? आम्हाला गोंधळात राहायचं नाहीये. ही पुढची गोष्ट आम्ही पाहतो, कठीणपणा, नकारात्मकता आणि मग गोंधळ आम्ही पाहतो. का आम्ही गोंधळलेलं राहावं? देवाने जर आतापर्यंत की कृपा केलेली आहे, इतका आम्हाला मदत केलेली आहे, मग आम्ही गोंधळात जीवन का जगावं? आणि गोंधळामुळं चमत्कार नाही होत. 12 वर्ष आजारी स्त्री, 12 वर्ष आजारात घातले, गोंधळीला जीवन होतं, त्रासात जीवन होतं, पण कुठून तरी ऐकायला भेटलं
एक जण आहे जो सगळ्यांना बरं करतो, मेलेले जीवन करतो. उठली ती आपल्या स्वतःच्याच मनाशी बोलू लागली. तिने स्थिर केलं आणि काय झालं, तिने ठरवलं. तिचा गोंधळ तिने बाहेरच केला की मी बरी होईल. बघा, हे आपलं मन जे आहे, बरं होण्यासाठी आम्ही आहोत. आपल्या मनातली सकारात्मकता, हे जर आम्ही सकारात्मक अवस्थेत आणणार नाही, तोपर्यंत आम्हाला देवाचा चमत्कार पाहायला भेटणार नाही. आणि सैतानाला आमच्या पायाखाली तुडवण्यासाठी कधीच आपल्या मनाला फुटपाथ बनवू नका. काय माहितीये का, कारण हे जर गोंधळलेल्या अवस्थेत आपलं मन, सैतानाला आम्ही पायाखाली कसं काय तुडवणार? आणि सैतानाला नाही तुडू शकणार आम्ही. आम्हाला जर त्याला तुडवायचंय तर आम्हाला आपलं मन एका चांगल्या अवस्थेमध्ये असणं गरजेचं आहे. इस्रायल लोकांनी देवाचा अनुभव घेऊन सुद्धा त्यांचं मन देवाकडे नाही लागलं, म्हणून वचन सांगते अरण्यात त्यांचा नाश झाला, हजारोच्या संख्येने मेले. हीच गोष्ट शास्त्री पुरुषांची आम्ही पाहतो. अनेक चमत्कार येशूने केले, पण त्यांचं मन नाही बसलं येशूवर, आणि त्यांचं मन येशूपासून दूर दूर जात होतं. त्यांनी पण खूप सारे चमत्कार पाहिले. येशू ख्रिस्ताने काय केलंय, तर येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक चमत्काराच्या वेळेस अवतीभोवती ते होते, पण आम्हाला काय पाहायला भेटतं? ते प्रभूशीवर विश्वास नाही ठेवू शकले. नकारात्मक गोष्टीवर त्यांचं मन होतं, सकारात्मक गोष्टीकडे त्यांचं मन होतं. प्रियजनो, ख्रिस्ती नात्याने माझं मन देवाच्या वचनावर किती विश्वास ठेवतो, आम्ही याचा विचार करावा. आणि माझं मन निरोगी राहण्यासाठी मला देवाच्या वचनांची गरज आहे. मी देवाच्या वचनात असणं गरजेचं आहे. पहा, लक्षात ठेवा, तो सूर्य जो बर्फ वितळवतोय ना, जेव्हा तो एखाद्या ओलं केलेल्या सिमेंटावर येतो, त्याचा दगड बनतो आणि मग ते कोणत्याच उपयोगाचं नाही. तो सूर्य काय करत आहे, बर्फाला वितळवतो, त्याच वेळेला जे सिमेंट आहे त्याला दगड बनवतो. आम्ही दगड जर बनलो, सगळ्यात मोठं नुकसान आपलंच आहे, आम्हाला कोणताच फायदा नाही. आमचं मन जर कठीण झालं, आम्हाला काहीच भेटणार नाही. शास्त्री पुरुषांना सगळे चमत्कार असतानाही ते प्रभू सोबत नाही चालू शकले. देवाच्या वचनासाठी जे भुकेले आलेले असतात, त्यांच्यासाठी चमत्कार कधी पण घडतात. जे देवाच्या वचनासाठी भुकेले असतात, चमत्कार त्यांच्या सोबत कधी पण घडतात. 12 वर्षाची स्त्री ही भुकेली झाली आणि चमत्कार तिच्या जवळ आला आणि तिने आपल्या शब्दाप्रमाणे केलं, कारण मनात ती म्हणत होती, मनात बोलत होती. हे ज्या मनाची अवस्था आहे ही खूप महत्वाची आहे, आणि तिने स्वतःला त्याकडे आणलं. आम्ही स्वतःला एका बदलावाकडे घेऊन जाणे, आणि जर आम्ही बदलावाकडे घेऊन जाऊ, मग चमत्कार आम्हाला नक्की पाहायला भेटतात. जे मन आम्ही घेऊन जगत आहोत प्रियजनो, हे निरोगी आहे का आजारी आहे, आम्ही असं विचार करण्यास परीक्षण करणे की माझं मन निरोगी अवस्थेत का चांगल्या अवस्थेमध्ये. जर निरोगी अवस्थेमध्ये, नक्कीच माझ्या हृदयामध्ये, माझ्या मनामध्ये खूप सारे वचन असतील. आणि जर आम्ही आपल्या नकारात्मक विचारांसाठी, सगळ्यात महत्वाचं, आमच्या परिस्थितीला दोष देणं थांबवलं, तर देव आपल्यावर ताकदीने काम करत. पण माहितीये, आम्ही परिस्थितीला दोष देतो, आम्ही दोष देत बसतो घडलेल्या गोष्टींना. मन आमचं कुठे जातं, मग पुन्हा तिथे जातो आणि देव काम करू शकत नाही. मला प्रश्न पडतो, असं कसं काय? पुन्हा आम्ही आमच्या मनाला कुठं आणतो माहितीये का? त्या अपयशी ठिकाणी, त्या निराश ठिकाणी, त्या कडू अनुभवांकडं, जे आम्हाला वारंवार पाडतात. ज्या रीतीने आम्ही स्वतःला उभा करायचा प्रयत्न केला, पुन्हा विचारांमध्ये आम्ही कुठं आलेले, तिथंच आम्ही थांबलो. आणि जर त्या गोष्टींना आम्ही थांबवलो, तर देव जोराने काम करतो. नेहमीच आम्ही काय पाहतो, तो उपास प्रार्थना करतो की यरूशलेमच्या भिंती बांधण्यासाठी. देवाने राजाला अनुग्रह केला, परवानगी दिली, आणि आम्ही काय पाहतो, काम सुरू झालं विरोध असताना. आमच्या ह्या पडलेल्या भिंती बांधण्यासाठी आम्हालाही प्रार्थनेमध्ये असणं गरजेचं आहे. ही भिंत का जर आम्ही उभारली, सगळ्या भिंती आम्हाला उभारता येतील. दुसरी पायरी आम्ही पाहतो, आपण आपले विचार नियंत्रित करू शकत नाही, यावर विश्वास ठेवणं थांबवा.
आपण आपले विचार नियंत्रित करू शकत नाही यावर विश्वास ठेवणं थांबू. यहोशुआ 1:8 फिलिप्पीकरास पत्र 4:8. आपण आपले विचार नियंत्रित करू शकत नाही यावर विश्वास ठेवणं थांबवा. आपण आपले विचार नियंत्रित करू शकत नाही यावर विश्वास ठेवणे थांबवा. यहोशुआ 1:8 फिलिप्पीकरास पत्र 4:8. नियमशास्त्राच्या त्या ग्रंथात लिहिलेल्या सर्व गोष्टी नेहमी लक्षात ठेव. रात्रंदिवस त्या ग्रंथाचे मनन कर, म्हणजे तुझ्या हातून त्याचे पालन होईल. असे वागलास तर अंगीकारलेल्या सर्व गोष्टी सफल होशील. आम्ही आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण माहितीये विचार आपल्यावर नियंत्रण ठेवतात. विचारामध्ये आम्ही खूप दूर जातो है ना. आनंदाचा प्रसंग आला, आम्ही खूप दूर जातो. घर बांधायचंय, करर असा जायचा आहे ना, इथपर्यंत विचार जातात. आणि रागाचे विचार आले मग एखाद्याला मारून टाकतो विचार. खरंय ना. मग विचार कोणाला नियंत्रित करत आहे ना. जसं आत्महत्या मुलांनी केली, त्यांनी ठरवलं मला आता मार्ग नाहीये, मग मी काय करेल, जगून उपयोग नाहीये, मेलेलं बरं. आपण विचारांना नियंत्रित करू शकत नाही, पण विचार मात्र आपल्याला नियंत्रित करतात. मग ते सकारात्मक असो का नकारात्मक असो, पण जर त्या प्रभावाखाली आलो आपण, त्या प्रभावाप्रमाणे आमच्या सोबत होऊ शकतं. आणि जेव्हा आम्ही पवित्र शास्त्राकडे पाहतो तेव्हा आम्ही पाहतो की ते आपल्याला देवाच्या वचनावर विचार करायला आणि विश्वास ठेवायला, चिंतन करायला आम्हाला मदत करते. परमेश्वराने यहोशुआला आज्ञा केली, परमेश्वर त्याला आज्ञा करत आहे. आणि मन हे आपल्या आत्म्याचं आणि देहाचं दोघांचं रक्षक आहे. आम्ही मनाला आणि विचारांना नियंत्रित करू शकत नाही. मग ते चांगले असो, मोहाचे असो का कोणते असो, पण ते मात्र आपल्याला नियंत्रित करतात आणि आपल्याला चालवतात. आणि आम्हाला आपलं मन देवाच्या हाती ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा आपला आंतरिक माणूस आम्ही कमजोर असतो ना, सगळ्यात महत्वाचं, तेव्हा नकारात्मक गोष्टी घडायला लवकर सुरुवात होते. आतला मनुष्य मनाने आम्ही जर कमजोर आहोत, दुर्बळ आहोत, नकारात्मक विचारांना आम्ही लवकर जागा देतो, तर नकारात्मक गोष्टी करण्यासाठी व्यक्ती लवकर धाव घेतो. शरीराने नाही, मनाने आम्ही मजबूत पाहिजे. मनाने जर आम्ही आशक्त आहेत, आम्ही काय करू नये, स्वतःलाही मारू, दुसऱ्यालाही मारलं है ना. मग आम्ही कुठून आशक्त आहे? मनाने. आम्ही मनाने स्ट्रॉंग पाहिजे, मनाने आम्ही मजबूत पाहिजे, आणि याची आम्हाला गरज आहे. हे जर आम्ही नाही करणार, आपलं मन, आपलं कमजोर मन, याच्याद्वारे सगळ्यात पहिले नुकसान आपलं आहे. यहूदा इस्करियोतने काय केलं? मी तारणाऱ्याला धरून दिलं, मी खूप मोठी चूक केली, मला जगूनच उपयोग नाही आता. त्याने फाशी घेतली. तो स्ट्रॉंग नव्हता, मजबूत नव्हता, तो अशक्त होता, आणि त्याने स्वतःच जीवन संपवलं, स्वतःचे मार्ग संपवले. बघा, आमचं मन आम्हाला चांगल्या अवस्थेत असावं हे देवाला आणि देवाच्या वचनाला आमच्या विषयी वाटतं, आणि आम्ही ते ऐकलं पाहिजे. आणि आम्ही आपल्या विचारांना देवाच्या हाती सोपवणं गरजेचं आहे, आणि आम्ही देवाच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही सतत पवित्र आत्म्याची संवाद साधतो, सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आम्ही सतत पवित्र आत्म्याच्या संपर्कात असतो, आपल्या सगळ्यांसाठी गरजेचे बरं, काय आम्ही हे करतोय का याचा आम्ही नीट विचार करणं बरं. पवित्र आत्म्याच्या संपर्कात राहतो का? पवित्र आत्मा आम्हाला काय मार्गदर्शन करतो? कारण प्रभू म्हटला तो तुम्हाला सत्यात नाही, तो तुम्हाला मार्ग दाखवतो. मग आम्ही नेहमी संवाद साधतो का? आणि आम्ही हा संवाद साधून आपला आत्मा तयार करतो, तेव्हा आपलं मन देवाच्या वचनामध्ये आणि आपल्यामध्ये राहणाऱ्या पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली येतो. आम्ही दोन गोष्टीच्या प्रभावाखाली येतो, मग देवाच्या वचनाच्या आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली. पण नंतर जर पुन्हा आम्ही शारीरिक मनुष्यासारखं जर वागतो, तर प्रियजनो कुठंतरी चूक होत आहे, समजून घ्या. आम्ही आपल्या मनाला पोषण
करत नाहीये. आम्ही वचनाच्या प्रभावाखाली आणि पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली यायला पाहिजे. आपल्यासाठी खूप चांगलं आहे. का चांगलं माहिती प्रियजनो? कारण देवाचं उत्तम आणि सरळ मार्गदर्शन आम्हाला मिळू शकतं. देवाच्या सरळ मार्गदर्शनाचा वाटा आमच्याकडे येऊ शकतो आणि तेव्हाच आपल्या जवळ दैवी गोष्टीचा विचार करण्याचा किंवा मनाला जीवनाच्या प्रवाहासोबत सोडण्याचा पर्याय मिळतो. तेव्हाच आम्ही जीवनाच्या प्रवाहामध्ये वाहू शकतो, नाहीतर नाही वाहता येणार आम्हाला. कारण आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली येत नाहीये, आम्ही त्याच्या वचनाच्या प्रभावाखाली येत नाहीये. म्हणून आम्ही रोज वचन का वाचावं याचं कारण ते आहे. तुम्ही बघा, अनेक गावांमध्ये सप्ताह असतो. सकाळी 7 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत लहान लेकरापासून म्हातारे सगळेजण ग्रंथ घेऊन बसतात, अभ्यास करतात. मुस्लिम लोक लेकरांना पूर्ण कुराण पाठ करून घ्यायला सांगतात. का? मन देवाच्या वचनाने भरलेलं असणं गरजेचं आहे. मग आम्हाला किती गरज आहे, आम्ही याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला आणि मला एक यशस्वी व्यक्ती जर या जगात जगायचे, तर त्यासाठी सुद्धा आमचं मन देवाच्या वचनाने भरलेलं असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हा प्रवाह वाढणार नाही. उदाहरण, समजा भारत पाकिस्तानची बॉर्डर आहे. पाकिस्तानच्या लोकांना इकडं प्रवेश करण्यासाठी मनाई आहे आणि बॉर्डरवर सिक्युरिटी गार्ड जे फोर्सवाले लोक आहेत ते उभा असतात, ते त्यांना प्रवेश करू देत नाही. त्याचप्रमाणे आमच्या मनात नकारात्मक चुकीचे विचार न येऊ देण्यासाठी देवाचं वचन ते सुरक्षा रक्षक आहे. काय ते आमच्या मनाची सुरक्षा करतात का, किंवा आम्ही ते करू देतो का? पाकिस्तानच्या लोकांना प्रवेश नाहीये, कारण मनुष्य उभा आहे, तो त्यांना आत येऊ देणार नाही. पण आमच्या मनामध्ये सगळं असताना जर या जगाच्या गोष्टी येतात आणि ह्या प्रवेश करण्यापासून आम्हाला ते रोखता आले पाहिजे. आणि ह्या कोणत्या गोष्टी माहिती का? ह्या गोष्टी 2 फायद्याच्या आहेत. आमच्या संरक्षणासाठी आहे आणि आमच्या सुरक्षिततेसाठी. आमचं संरक्षण आणि आमची सुरक्षा दुसऱ्यावर नाहीये, देवाच्या वचनावर आहे. आणि त्याने जर आम्ही आमचं मन भरतो, ते सुरक्षित आहेत, संरक्षित आहेत. आणि काही गोष्टी आहेत, शंका, भीती, नकारात्मकता, या सर्व आमच्या मनात प्रवेश करण्यापासून आणि वाढण्यापासून थांबवण्यासाठी आम्ही आमच्या मनाला मदत केली पाहिजे. कारण देवाचं वचन ते सुरक्षा आहे आणि त्याने आम्ही आपलं मन भरलं पाहिजे. याने जर आम्ही भरत नाही ना, जगाच्या चिंता, जगाचे विषय यांनी आमचं मन दबल. मत्ते 13 मध्ये आम्ही पाहतो की काटेरी कुंपणात पडलेले ते आहे संसाराच्या चिंता, काळजी ही वचनाची वाढ म्हणतो. मी काय पाहतो, या व्यक्तींकडे काय नाहीये, वचन नाहीये. ते पण जगात जगतात, वचन नाहीये. बाकी सगळे जो 100% पीक देतो त्याच्याकडे पण चिंता आहे, काळजी आहे, पण तो वचनामध्ये वाढतो आणि तो विजय मिळवतो. बघा, आमचं मन चांगल्या अवस्थेत ठेवण्यासाठी आम्ही वचनामध्ये असायला पाहिजे, नाहीतर आमचं ख्रिस्ती जीवन धोक्यावर आहे. आणि आम्ही लोकांना दिसू चांगले. आज अनेक जण चालता बोलता अशा गोष्टी करतात. लोकांना प्रश्न पडतात, तो तर चांगला होता, आनंदी होता, असं बोलला, असं काय होतं? मन त्या अवस्थेत आहे जे कोणी पाहू शकत नाही. पण मन आम्हाला जर चांगलं करायचंय, त्यासाठी एकच मार्ग आहे, देवाचं वचन. आणि प्रियजनो, जितकं आम्ही स्वतःला देवाच्या वचनात ठेवणार, तितकं आम्ही स्वतःला चांगलं बनवू. हे आपल्यासाठी गरजेचं आहे, अनिवार्य आहे. 3री पायरी आम्ही पाहतो, तुम्ही तुमच्या मनाला जे खायला घालता तेच मानसिकता बनते. तुम्ही तुमच्या मनाला जे खायला घालता तेच मानसिकता बनते. जे काय आम्ही खायला घालतो तीच मानसिकता बनते ना. दारुडा माणूस म्हणतो मला दारूच पाहिजे, है ना. मग त्याची मानसिकता काय? संध्याकाळ झाली, एखाद्याला चहा प्यायची सवय आहे ना, चहा नाही पिला तर अस्वस्थ होतो, मानसिकता. आता वचनाच्या बाबतीमध्ये, धार्मिक जीवनाच्या बाबतीमध्ये, आणि जे आम्ही आपल्या मनाला खायला घालतो तेच आमचं मन, मानसिकता तशी बनते. स्तोत्रसंहिता 119:11, यशाया 26:3 आणि नीतिसूत्रे 7वा अध्याय. स्तोत्र 119:11.
आणि पहा तुमच्या मनात जे भरते ते बदलल्याशिवाय आपली मानसिकता बदलणं अशक्य आहे. 119:11. मी काळजीपूर्वक तुझी शिकवण 10 पण वाचूया. मी मनापासून देवाची सेवा करायचा प्रयत्न करतो. देवा, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी मला मदत कर. मी काळजीपूर्वक तुझी शिकवण अभ्यासतो. आता ह्या म्हणजे मी तुझ्या विरुद्ध पाप करणार नाही. ओके, बायबल सोसायटीच्या भाषांतरामध्ये दिलेले मी अगदी मनापासून. 10 वचन काय सांगतं? अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे. देवा, मी तुझा मनापासून शोध केला. आणि पहिली आज्ञा आम्हाला माहिती आहे, तो आपल्या मनापासून अंतःकरणापासून आपला देव परमेश्वर याच्यावर. मन हा विषय काय होतो? मग स्तोत्र संहितेमध्ये पण आम्ही पाहतो, स्तोत्रकर्ता म्हणतो मी अगदी मनापासून देवा तुझा शोध करल. पहा आम्ही आमच्या मनाला काय खाऊ घालतो? देवाचा शोध, देवाची संगती, देवाचं वचन. पहा आपल्या जीवनामध्ये खूप सारा संघर्ष आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये कडूपणाच्या गोष्टी आहेत, आम्हाला पाडणाऱ्या गोष्टी, टोचणाऱ्या गोष्टी, त्रास देणाऱ्या. पण आम्ही आपल्या मनाला कशाने भरतोय? काय खातोय आम्ही? आमचं मन नम्र अवस्थेमध्ये, आमचं मन प्रेमळ अवस्थेमध्ये, आमचं मन दयाळू अवस्थेमध्ये, काय याच्या विरोधाच्या अवस्थेमध्ये काय खाऊ घालतो? आणि 11 वचन काय सांगतं? बायबल सोसायटीचे भाषांतर. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. बघा, पवित्र जीवन जगायचंय, पापरहित जीवन जगायचंय. सुंदर पर्याय, देवाचं वचन मनात पाहिजे. मुस्लिम लोक कुराण पाठ करतात, त्याचं असं कारण आपल्या मनात काय आहे? देवाचं वचन. पाप होऊ नये. पाप बोलण्याद्वारे, ऐकण्याद्वारे, पाहण्याद्वारे, मारामारी करण्याद्वारे, कशाद्वारे पण होतो. हे होऊ नये यासाठी आम्हाला देवाचं वचन मनात जपलेलं पाहिजे. प्रियजन, का माहिती का? कारण आम्हाला यशस्वी होण्यासाठी देवाचं वचन कारणीभूत आहे. स्तोत्रमध्ये ते सांगितलेले की मी पाप करू नये म्हणून देवा तुझं वचन माझ्या मनात ठेवले. आणि आम्हाला ही तयारी करणे, आम्हाला चांगलं बनण्यासाठी किंवा आमचं जीवन सुंदर करण्यासाठी आम्हाला ही सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि प्रियजनो, मानसिकता हीच तुम्हाला नियंत्रित करते. मन हे तुम्ही नियंत्रित करता. मानसिकता आपल्याला नियंत्रित करते. ती चांगली असो का वाईट असो, ती आपल्यावर नियंत्रण मिळवते आणि आम्हाला ती नियंत्रित करते. पहा, खराब विचारसरणी बदलण्याचा एकमेव मार्ग या वचनात दिलेला आहे. आम्ही स्वतःला देवाच्या वचनाने जोडणे. वरवर वाचू नका कृपा करून. देवाचं वचन आदरपूर्वक वाचा, प्रेमपूर्वक वाचा, जीवनाला लागू करण्याच्या उद्देशाने वाचा. काय माहितीये का? तुम्हाला मला एक बदलाव पाहायला भेटतो काही समयानंतर. वचनाने आम्हाला बदलवलं, वचनाने आम्हाला नम्र केलं, वचनाने आम्हाला प्रेमळ केलं, वचनाने आम्हाला विजयी केलं. आम्हाला जर विचारसरणी बदलायची, तो मार्ग आहे देवाच्या सत्याबद्दल आमच्या मनात नवीन नवीन माहिती भर. आपली मन भरा त्या गोष्टींनी. प्रियजनो, आम्हाला आनंदी जीवन जगूशी वाटेल. मग प्रत्येक दिवशी आमच्या जीवनात आनंद राहील. आणि आपल्या अंतःकरणामध्ये ना बऱ्याच स्वयंचलित गोष्टी असतात, स्वतःच्या ठरवलेल्या, आणि त्या निष्क्रिय क्रिया करतात, त्या चुकीच्या क्रिया करतात. आमचं मन आम्हाला एखाद्या चुकीच्या गोष्टीकडे घेऊन जातं. म्हणून आम्ही अनेकदा ध्येय ठेवतो पण ते गाठत नाही. खूप ठरवतो आम्ही, हे करू ते करू असं करू, परंतु ते गाठत नाही. का माहितीये का? निष्क्रिय गोष्टी घेऊन आम्ही बसलेल्या असतो. आणि निश्चित ध्येय निश्चित करण्यासाठी आम्हाला आपलं मन आम्हाला प्रेरित अवस्थेमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि जर आम्ही असं करू तर देवाचं वचन आपल्यासाठी प्रगटीकरण म्हणून. जर आम्ही असं केलं तर देवाचं वचन वाचताना मग ते बोलल. का माहिती का? आम्ही आता अनिश्चित नाही, निश्चित आहोत. आम्ही फक्त ध्येय ठरवत नाही, तर ध्येय पूर्ण करण्यासाठी काय करत आहोत? प्रयत्न करत आहोत. आणि पवित्र आत्म्याला देवाच्या वचनातून प्रगटीकरण देण्याची संधी आम्ही मागू शकतो. होतंय काय? आमच्यासोबत घडायला पाहिजे. आम्ही एखादं वचन वाचत आहोत आणि ते वचन वाचताना आम्हाला खूप आनंद येतो, खूप उत्साह येतो. ते वचन आपल्याशी बोलत आहे, सरळ आपले पाप दाखवते, आपल्याला नवीन जीवनात चालायला सांगते, आम्हाला स्वभाव बदलायला सांगते. म्हणजे प्रगटीकरण नाही, समोरच्यासाठी नाही,
आपण वचन वाचायला बसलो, त्या वचनातून प्रसंग दुसरा आहे, परंतु आपल्याला लागू होणाऱ्या अशा काही गोष्टी येतात जेव्हा त्या आम्ही स्वीकारतो, याचा अर्थ आहे देवाचं प्रगटीकरण आम्ही स्वीकारतो. हे व्हायला पाहिजे ना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये. आणि जर हे होतंय प्रियजन, आम्ही स्वतःला पुढे घेऊन जातो. नाहीतर आमचं मन त्याच अवस्थेमध्ये, आमच्या मनाचं नवीकरण करायला सांगितलेलं आहे, शारीरिक नाही. आणि आमचं मन बलवान व्हायला पाहिजे, आमच्या मनाने देवाच्या वचनाने भरलेलं पाहिजे. चौथी पायरीकडे आम्ही जातोय, तीही तुमचा विश्वास काय आहे हे कबूल करा. चौथी पायरी काय आहे? तुमचा विश्वास काय आहे ते कबूल करा. तुम्हाला काय वाटतं ते नाही. अनेकदा आम्हाला वाटतं, पण आमचा विश्वास वेगळा असतो. तुमचा विश्वास जो आहे ना ते कबूल करा, जे वाटतं ते नाही. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. त्या अगोदर आम्ही नीतिसूत्रेचं 7वा अध्याय पहिले 3 वचनं आणि यशया 26:3 ही राहिली होती वाचायची. यशया 26:3 बाकीच्यांनी पण वाचा, खूप सारे पवित्र शास्त्र आहे. नीतिसूत्रे 7वा अध्याय 1 ते 3, यशया 26:3. माझ्या मुला माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव. माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील, माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाजूप्रमाणे सांभाळ. ती आपल्या बोटात बांध, ती आपल्या हृदयपटावर लिहून ठेव. आता इथे आम्ही काय पाहतो, शल्मोन राजा, एक वृद्ध झालेला व्यक्ती, तो सल्ला देते, माझ्या मुला देवाचं वचन जपून. बघा आम्ही काय पाहतो की ह्या वचनाचं जपणं, या वचनाचं संरक्षण करणं, हे वचन अंतःकरणात टिकून ठेवणं किती गरजेचं आहे. आणि जर आम्ही असं करू तर तुम्हाला आणि मला पाहायला भेटेल प्रियजनो की आम्ही शांतीचं आणि आशीर्वादाचं आम्ही जीवन जगत आहोत. यशया 26:3. यास्तव आडदान लोक तुझे गौरव करतील. यशया किती आहे? ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे, त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असो. ज्याचं मन देवाच्या ठायी स्थिर आहे. बघा, देव 5 मिनिटाची शांती देतो का? नाही. एखाद्या प्रसंगापुरती शांती भेटेल का? नाही. एखाद्या मनोरंजनपुरती शांती भेटणार नाही. पण काय सांगते माहिती होतं, ज्याचं मन देवाकडं स्थिर झालेलं आहे, देवाच्या वचनावर, देवाच्या गोष्टीवर स्थिर झालेला आहे, देव त्याला पूर्ण शांती देतो. आणि या शांतीसाठी तर आम्ही झटतोय. पण काय आम्ही पाहतो माहितीये, जीवनात अशांतता आहे, पुन्हा जीवनात वादविवाद आहे, जीवनात समस्या आहे, जीवनात कडूपण आहे, जीवनात क्रोध आहे, भांडणं आहेत. का? आम्ही आपलं पूर्ण लक्ष देवावर लावत नाही. यशाला किती सुंदर देव बोलला, ज्याचं मन देवाच्या ठायी स्थिर आहे, देव त्याला पूर्ण शांती देतो. बहुतेकदा आमच्या जीवनात आम्ही शांती हरवलेली आम्हाला पाहायला भेटते. आम्ही मग कुठंच आमचं मन टिकत नाही, ना वचनात ना प्रार्थनेत. पण आम्ही इथं काय पाहतो की ज्याचं मन देवाच्या ठायी स्थिर आहे, आज आम्ही इथं स्थिर होणं गरजेचं आहे, प्रभूमध्ये, त्याच्या वचनामध्ये. तर आम्हाला ही शांती आम्हाला भेटू शकते. चौथी पायरीकडे आम्ही येतोय की तुमचा विश्वास काय आहे हे कबूल करा. आम्ही तेच कबूल करायला पाहिजे. तुमचा विश्वास काय आहे? 12 वर्ष आजारी स्त्री स्वतःला म्हणते, मी जाऊन त्याच्या कपड्याला वर्ष स्पर्श करून बरी होईल. झाली. तिचा विश्वास, त्या विश्वासाप्रमाणे ती केली. आणि नवकारामध्ये जितके चमत्कार आम्ही पाहतो, विश्वास घेऊन लोक आले. प्रभू श्वानाला विचारतो, मी काय करू तुझ्यासाठी? तो म्हणतो, मला दृष्टी पाहिजे. प्रभू श्वान, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. हा जो विश्वास आहे हा मनामध्ये तयार होतो. प्रिय, आमच्या मनाला आम्ही ह्या विश्वासाने, वचनाने भरणं गरजेचं आहे. नीतिसूत्रे 8:21 खूप सुंदर वचन आहे. नीतिसूत्रे 8:21, यहोशवा 1:8, 2 करीन 4:13. मजबूर प्रीती करणाऱ्यास मी संपत्ती प्राप्त करून देईन. आमेन. श्रीमंत व्हायचंय का आम्हाला? नाही व्हायचं श्रीमंत. पण इथं काय सांगायचं माहिती वचन, जे देवावर प्रेम करतात, जे त्याचं ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतात, देव त्यांना श्रीमंत करतो. देवाला वाटतं त्याचे लेकरं धैर्य असावेत. वचन सांगत आहे. आणि पवित्र शास्त्रातल्या सगळ्यात बेस्ट वचन, जर श्रीमंत व्हायचंय, जर आम्हाला श्रीमंत व्हायचं, आम्ही देवावर प्रेम करणे. कोणावर प्रेम करणे? पैसा आमच्या हातात आहे. पैशाच मागे पळायचंय का आम्हाला? नीतिसूत्रेमध्ये सांगितलेलं आहे की
मजवर म्हणजे जर तुम्ही 8व्या अध्यायाचं शीर्षक पाहिलं तिथे दिलं ज्ञानाची चोरवी. जर आम्ही देवाचं ज्ञान घेण्यासाठी झटणार, आमचे लेकर देखील श्रीमंत असणार. श्रीमंत असणार म्हणजे माहितीये का, त्यांच्या हातात उत्तम व्यवसाय, नोकऱ्या, काम. आणि जर तुम्हाला वाटतं आमची प्रत्येक लेकर यशस्वी असावे, हे सूत्र आहे नीतिसूत्रे 8:23, की आम्ही त्याच्यावर, त्याच्याकडून येणाऱ्या ज्ञानावर प्रेम करावं, म्हणजे या जगामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकतो. यहोशुआ 1:8 पवित्र बायबल सोसायटीचे भाषांतर पाहूया. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाठ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला यश प्राप्ती घडेल. पहा, आम्ही जे कबूल करतो ते आपल्या जवळ आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून प्रभूशूने मत्ती 11 मध्ये काय म्हटलंय, तुम्ही विश्वास ठेवून प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला मिळालं आहे, विश्वास ठेवा. आम्ही हे कबूल करायला पाहिजे. आणि काय आम्ही कबूल करायला पाहिजे? देवाची अभिवचनं आम्ही मुखाने कबूल करावी. देवाचं वचन जे आमचं आयुष्याचं, आमच्या जीवनाचं परिस्थिती, तापमान बदलवतं, ते वचन आम्ही कबूल करायला पाहिजे. यहोशुआ 1:8 मध्ये आम्ही आता वाचलं, परमेश्वर यहोशुआला फक्त अभ्यास करायला लावता एक वचनाचा? काय सांगत आहे मग? सगळ्यात पहिले परमेश्वर त्याला काय बोलला? काय कर? मुखात असू दे. मुखात काय? आम्ही बोलायला पाहिजे. आमच्या तोंडात वचन पाहिजे. काय पाहिजे आमच्या तोंडामध्ये? त्याची अभ्यास करायला लावलं फक्त नाही. पहिले, सगळ्यात पहिले आम्ही मुखाने देवाचे वचन कबूल करावे. बघा, तुम्हाला यशस्वी जीवन जगायचंय, देवाची वचन पाठ करा. मग तुमच्या नकारात्मक परिस्थिती आहे त्यांना ती वचन बोलायची. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे ना, यहोशुआची सेवा सुरू आत्ताशी झाली इथं, पण माहितीये परमेश्वर त्याला काय बोलला? सगळ्यात पहिले देव त्याला बोलला, तुझ्या मुखात देवाचं वचन रात्रंदिवस असू दे. आपल्या प्रत्येकाच्या मुखात देवाचं वचन पाहिजे. शिव्या नाही पाहिजे, राग नाही पाहिजे, एकमेकांचा हेवा नाही पाहिजे. काय पाहिजे? काय पाहिजे? भरा वचनाने. एखादा शिव्या देतो त्याला वचन सांगा ना. ईश्वर तुंबले लोक आम्हाला काय जमवायचंय, आम्हाला त्या गोष्टीत आम्हाला यशस्वी व्हायचं जिथं आज आम्हाला जमलेलं नाही. आजही परमेश्वर त्याला बोलला की तुझ्या तोंडात एक गोष्ट पाहिजे, देवाचं वचन. देवाचं वचन आम्हाला समजलेलंच नाही होतं. आम्ही वचन पाठ करावी. बरं, का पाठ करायची माहितीये? तुम्ही करून बघा, आम्ही यशस्वी होऊ. खूप सारे सुंदर अभिवचन आहेत, जसं नीतिसूत्रे 8:23, 7:1. देवाचं ज्ञान जर आम्ही मिळवलं, आम्ही कधीच दरिद्री नसणार, आम्ही रिकामी, भिकारी, अपयशी नसणार. आणि परमेश्वराने यहोशुआला सांगितलं होतं की हे तुझ्या मुखात पाहिजे, फक्त अभ्यास नाही करायला. आम्ही कधी कधी फक्त अभ्यास करतो, ती वचन आमच्या मुखात नसतात किंवा आम्ही कबूल करत नाही. परमेश्वराची पहिली आज्ञा आहे, देवाचं वचन आमच्या तोंडात पाहिजे. आम्ही चालता फिरता देवाचं वचन कबूल करायला पाहिजे, कबूल करायला पाहिजे, ती बोलायला पाहिजे. का? कारण ती कबुली देवाच्या वचनाची आणि ती बोलण्याची गरज यहोशुआला होती. आम्हाला पण पाहिजे, कारण हे वचन आम्हाला आशीर्वादित करतं आणि नक्की करल. पहा, जेव्हा वाईट विचार आपल्या मनावर आक्रमण करतात, माहितीये, तेव्हा आम्ही तोंड उघडणे आणि आम्ही देवाच्या वचनानुसार बोलायला पाहिजे. ही एक खूप शक्तिशाली कृती आहे. जेव्हा घातक विचार आपल्यावर आक्रमण करतात, थोड्याचे असल, आकर्षणाचे असल, कोणते असल, आमच्यावर जर ते आक्रमण करतात, तर एक शक्तिशाली कृती काय माहितीये का? आम्ही देवाची वचन तोंडाने बोलायला पाहिजे. वचन बोलायला पाहिजे, कबूल करायला पाहिजे, पण ठराविक वचन बोलू नका. है ना? अख्खं पवित्र शास्त्र आपलं आहे ना. 2च वचन आपल्याला दिलेले नाही देवाने, अख्खं पवित्र शास्त्र आहे. मग त्या परिस्थितीला आम्ही ती वचन बोलणं गरजेचं आहे. प्रभूशूने सैतानाला वचनाने हरवलं. सैतान घाबरला, हरला तो. सैतानाला हरवण्यासाठी आमच्याकडे सगळ्यात मोठं शस्त्र आजही
देवाचं वचन. नकारात्मक परिस्थिती नारवण्यासाठी आज आपल्याकडे आहे ते देवाचं वचन, आणि हे वचन आम्ही वापरलं पाहिजे. ही एक शक्तिशाली कृती आहे आणि या वचनाचा आम्ही पुरेपूर वापर केला पाहिजे. परमेश्वर यहोशूआला ते बोलला की तुझ्या मुखात सदैव देवाचं वचन असलं पाहिजे. आज आम्ही याचा विचार करू या प्रश्नाचा की खरंच आमच्याकडे देवाची वचनं किती आहेत तोंडामध्ये, मुखामध्ये. किती वचन आमच्या पाठ आहेत, किती वचनाप्रमाणे आम्ही चालतो, कोणत्या वचनाप्रमाणे चालण्याद्वारे मी जय मिळवला परिस्थितीवर, संकटांवर, अपयशांवर, नात्यांमध्ये. आम्हाला गरजेचं आहे आणि आम्हाला हे गरजेचं आहे का माहिती का? वचनच आहे जे आम्हाला यशस्वी जीवन जगू देईल. आणि हे जर नाहीये आमचं मन पडलेल्या अवस्थेमध्ये, मग तुम्ही पाहताल कुठंच चांगलं वाटत नाही, कुठंच घरात पण आम्हाला सुख नाहीये, नात्यांमध्ये पण, आणि कुठंच आम्हाला आमचं मन लागणार नाही. कारण आम्ही देवाच्या वचनाला परवानगी देत नाही. आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही चालणं गरजेचं आहे. 5वी पायरी आम्ही पाहतो. सगळ्यात महत्वाचं आहे नकारात्मक विचारांचा प्रतिकार करा. 5व्या पायरीमध्ये येते नकारात्मक विचारांचा प्रतिकार करा आणि सकारात्मक विचारांना मदत करा. नकारात्मक विचारांना मग काय करायचंय? आम्हाला प्रतिकार करायचा आहे आणि सकारात्मक विचारांना आम्हाला मदत करायची. 2 कोरिंथ 10वा अध्याय 4 ते 5 वचन. 2 कोरिंथ 10वा अध्याय 4 ते 5 वचन. गलतीकरास पत्र 6वा अध्याय 9वं वचन. दुसरे कोरिंथ 10 4 ते 5. आता 2 कोरिंथ 10 4 ते 5. 2 कोरिंथ 10वा अध्याय 4 ते 5. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. तर्क वितर्क व देव विषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावितो. पौल इथे काय सांगत आहे? आमची शस्त्र कोणते नाही आहेत, दैहिक नाही आपली शस्त्र. एक लक्षात ठेवा, आपला एकमेकांशी जेव्हा मी व्यवहार होतो दैहिक ते करू नये. पौल म्हणतो प्रत्येक तर्क वितर्क, प्रत्येक कल्पना आम्ही त्यांना अंकित करतो, आम्ही त्यांच्यावर जिंकतो, त्यांना आमचा प्रभावित होऊ देत नाही. तर पौल इथं खूप सुंदर लिहितो की जणू हर एक तर्क वितर्क, हर एक कल्पना. आणि आपलं युद्ध तसं नाहीये, कृपा करून समजून घ्या. आम्ही अनेकदा इथे येऊन पडतो, इथे येऊन थांबतो आणि मी उठत नाही आणि आम्हाला उठ नाही. एक गोष्ट लक्षात आम्ही ठेवू नये, सकारात्मक विचार आपल्या मनात आपोआप राहत नाही. राहतात का? पण नकारात्मक विचार 1 वर्ष नाही, 20 वर्षापर्यंत राहतात, 30 वर्षापर्यंत राहतात. कोणते विचार? खरे कुठे? पण चांगले विचार 5 मिनिटात गायब. पण नकारात्मक विचार, खिन्न विचार, तोडणारे विचार यांना घालवलं तरी जात नाही. काय करतोय आम्ही? आम्हाला सकारात्मक विचारांना जागा द्यायची. आणि प्रियजनो, आम्ही सकारात्मक विचारांना आपल्याला जवळ ठेवणं आणि त्यांना मदत करणं हे आपलं काम आहे, आपलं काम आहे. आणि आम्ही आपलं काम प्रामाणिकपणे आम्ही करणं गरजेचं आहे. गलतीकरास पत्र 6वा अध्याय 9वं वचन वाचूया. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर कथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. चांगलं करण्याचा, आम्ही स्वतःसाठी चांगलं करण्याचा कंटाळा करू नये. पौल सांगतो जर असं केलं तर येणाऱ्या समयामध्ये आपल्या पदरी चांगलं पीक पडेल. प्रियजनो, नकारात्मक विचार आपोआप सुटणार नाही, म्हणून त्यांना प्रतिकार करणं आवश्यक आहे. आणि प्रतिकार कशाने करते माहिती का? आम्हाला वचनाने. नकारात्मक विचारांना आम्हाला वचनाच्या द्वारे प्रतिकार करता येतो. आणि आम्हाला जर यशस्वी जीवन जगायचंय,
आमच्या हृदयामध्ये त्याची वचनं भरपूरतेने असलेली पाहिजे. दररोज आम्ही ती वचनं खाल्लेली असलेली पाहिजे. आणि मत्ते 13 मध्ये आम्ही पेरणाऱ्याचा दृष्टांत आम्ही पाहतो. माहिती या दृष्टांतामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की आणखीन एक दृष्टांत आम्ही पाहतो, निंदनाचा दृष्टांत. त्या 13व्या अध्यायामध्ये तुम्ही पाहता की कोणीतरी खराब बी पेरलं, निंदन पेरलं. प्रभूशी म्हणतो दोन्ही वाढू द्या सोबत. पण इथं माहिती आहे का एक फरक आहे. सगळ्या चांगल्या बियांना वाढण्यासाठी त्यांचं संगोपन आवश्यक आहे, त्यांना खत पाणी घालणं आहे. पण खराब जे विषारी आहेत त्यांना खत पाण्याची गरज नाही. आणि ह्या खराब जे आहे ते वाढण्यासाठी काहीच करण्याची गरज नाही, ते आपोआप वाढतात. तसंच विचारांचं सुद्धा आहे. आणि चांगले विचार जर आम्ही पाहतो की वाईट विचार सुटत नाही आणि चांगले विचार राहत नाही. होतं नाही आपल्यासोबत की चांगले विचार सोडायचा आम्ही खूप प्रयत्न करतोय ना, आपलं मन भावुक होतं, परंतु पुन्हा आपलं विचार इथंच येतात. हा निंदनाचा दृष्टांत आम्ही पाहतो की प्रभूशी म्हणतो आता ते वाढू द्या, पण जे चांगलं आहे ना त्यांचं संगोपन करणे, त्यांना खत पाणी घालणे. आणि जे विषारी आहे त्यांना काही गरज नाही. पण विषारीला आम्हाला प्रतिकार करणं आहे आणि आम्हाला चांगल्याला आम्हाला खत पाणी घालणं गरजेचं आहे. म्हणून आपली मानसिकता बदलण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काय माहितीये का? आम्ही दैवी विचारांचा परिचय करून घेऊ. आपल्यासाठी एक दैवी मार्ग आहे आणि तो म्हणजे देवाचं वचन मला काय बोलतं, देवाचं वचन मला काय सांगतं, देवाच्या वचनात मला काय मार्गदर्शन आहे हे मी समजून घेणं गरजेचं आहे. त्याचा परिचय करून देवाच्या सत्याचं महत्व आम्ही समजून घ्यायला पाहिजे. कृपा करून जेव्हा तुम्ही वचन वाचता ते समजून घेण्याच्या उद्देशाने वाचा, तुमच्या वाढीच्या उद्देशाने वाचा, तुमच्यात बदलाव येण्याच्या उद्देशाने वाचा. तुम्हाला आता देव आता उंच घेऊन जाता या उद्देशाने वाचा. नाहीतर नुसतं आम्ही वाचणार माहितीसाठी, आम्हाला त्याचा काहीच लाभ होणार नाही. आणि उदाहरण जर आम्ही पाहतो, पक्ष्यांना आम्ही डोक्यावरून उडण्यापासून थांबवू शकतो का? आम्ही नाही. पण डोक्यात घर बनवण्यापासून आम्ही थांबवू शकतो. तसे विचार आहेत. त्यांनी काय एकदा घर बनवलं मग ते घर आपोआप ते नष्ट करतं. नुकसान आपलंय. उडू देऊ शकतो आम्ही पक्ष्यांना डोक्यावर, आहे ना, खूप उंचावरून उडतात. पण जर का त्यांनी डोक्यावर घर बनवलं मुश्किल आहे त्यांना अंकलणं. हे जे विचार आहेत यांनी जर आपलं मन भरलं मुश्किल आहे. आम्ही स्वतःला देवासोबत चालवणं मुश्किल आहे. कायनाने का आबेलाचा खून केला माहितीये का? मन भरलं भावाप्रती रागाने. खून केला, नाही जमू शकलं. देवासोबत पण नातं नाही जमू शकलं कारण मन त्या अवस्थेकडं गेलं. आणि आम्हाला याची गरज आहे. आम्हाला चांगल्या अवस्थेची गरज आहे. आम्ही वचनात वाढण्याची गरज आहे. आमच्या मुखात त्याचं वचन पाहिजे. आणि आम्ही सगळ्यांनी वैयक्तिक परीक्षण करावं. खरंच आम्ही देवाच्या वचनात वाढत आहोत का? देवाच्या वचनांचा काय आम्ही अभ्यास करत आहोत? काय आम्ही समजून घेत आहोत देवाचं वचन? देवाचं वचनात सगळं मार्गदर्शन आहे. ते जर तुमच्याकडे आहे, तुम्हाला सांगू, तुमच्या संपर्कातल्या लोकांना तुम्ही ते मार्गदर्शन करताय, पवित्र शास्त्र नाही घेऊन जाणार, कारण ते तुमच्या मनात आहे, ते तुमच्या हृदयात आहे. आणि म्हणून परमेश्वर यशाला माहिती आहे का? यहोशूआला काय म्हटला? तू जाशील तिकडं तुझा मार्ग यशाचा होईल. आम्ही जर यशस्वी आम्हाला वाटतं आम्ही व्हावं, आमच्या मध्ये त्याचं वचन असलं पाहिजे. आमच्या मनात, आमच्या अंतःकरणात, आमच्या हृदयामध्ये. आणि वरवर जर आम्ही वचन घेऊ, वरवर जर आम्ही वचनाचा अभ्यास करू तर आम्हाला तो तितका लाभ होणार नाही. आम्हाला यहोशूआसारखं जर यशस्वी व्हायचंय, परमेश्वराने फक्त त्याला सांगितलं होतं. पण माहितीये याच कबुलीमुळे काय झालं? यरीहोची मजबूत भिंत पडली. वचन बोलले, ते आराधना केली त्यांनी आणि आराधनेने काय झालेली? मजबूत भिंत पडली. जेव्हा आम्ही देवाचे वचन बोलतो, देवाच्या वचनावर आम्ही चालतो, वचन घेऊन आम्ही जगतो, माहितीये मजबूत भिंती पडतात. अशक्य शक्य होतं. अशक्य शक्य होतं. कारण आमच्या जीवनात ते वचन कार्य करत आहे.
त्या वचनाला आम्ही तेवढी परवानगी देतो आणि त्या वचनाच्या प्रभावाखाली येऊन आम्ही काय करतो माहितीये का, मोठाले भिंती पाडायची त्या वचनांना आम्ही क्षमता ठेवतो. इतकी मोठी सामर्थ्य क्षमता देवाने आपल्यामध्ये दिली. म्हणून पौल म्हणतो आपल्या मनाच्या नवीकरणाने आमचं बदलाव करायचं. आमचं मन नवीन झालं पाहिजे. आमचं मन सुंदर, प्रेमळ, नम्र, धार्मिक झालं पाहिजे. ती आमची जबाबदारी. 6वी पायरी आम्ही पाहतो ती आहे फिलिप्पीकरांचं पत्र 1 अध्याय 6 वचन, की आम्हाला प्रक्रिया साजरी करणे. फिलिप्पी 1:6, 1 थेसल 5 अध्याय 16 ते 18 वचन. 5 अध्याय 1 थेसल 16 ते 18. आणि आपल्या मनातील बदल दिसायला वेळ लागेल. हा, सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपवासस्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका, संदेशाचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टीची पारख करा, चांगले ते बळकट धरा. ठीक आहे. आम्ही या ठिकाणी काय पाहतो, खूप मोठ्या गोष्टी आम्हाला घेण्यासाठी सांगितलेले आहेत, की आम्हाला प्रार्थनेत तत्पर राहायचे. इतर गोष्टी पण आम्हाला दिलेल्या आहेत आणि ह्या आमच्या मनातील बदलावाच्या प्रक्रियेला वेळ लागल, पण बदलाव झाला पाहिजे. आणि बदलाच्या प्रक्रियेतून जाण्यासाठी आम्ही किंवा कसं जायचं हे आपल्याला, बदलावाच्या प्रक्रियेतून कसं जावं लागतं हे होण्यासाठी परमेश्वराने या जगाची निर्मिती केली. प्रत्येक दिवशी एक एक गोष्ट घडत होती आणि परमेश्वर काय म्हटला, हे चांगले. 6 दिवसानंतर एक जग बनलं. 6 दिवसाची प्रक्रिया लागली बदलावाला. प्रियजनो, तुमच्या माझ्यामध्ये बदलाव एका क्षणात होणार नाही. हळूहळू मी बदलाव करू शकतो. एक एक दिवशी देवाने एक एक गोष्ट केली आणि देवाने माहितीये त्या सगळ्या गोष्टीला कबूल केलं, चांगलंय. आणि एक बदलावाला 6व्या दिवशी पाहतो एक बदललेलं आहे. बदलावाची प्रक्रिया आणि कोणासाठी, आपल्यासाठी आम्ही पाहतो. आणि या बदलावाच्या प्रक्रियेमधून आम्ही स्वतःला घेऊन जाणार पाहिजे. आम्ही स्वतःला बदलण्यासाठी तयार असलो पाहिजे आणि यासाठी आम्ही स्वतःला संधी दिली पाहिजे. फिलिप्पीकरांचं पत्र 1:6 आम्ही काय पाहतो, याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. पौल येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंतच बोलतो. देवाने चांगलं काम त्याच्या वचनाच्या द्वारे, सेवकांच्या द्वारे आपल्यामध्ये आरंभलं है ना. पण पौल इथं काय सांगत आहे, तो येणाऱ्या समयात न्यायाच्या दिवशी सुद्धा ते काय करेल, दाखवल की किती सुंदर काम आमच्यामध्ये देवाने ते केलेलं आहे. प्रत्येक दिवशी देवाने काहीतरी महान केलं. प्रत्येक दिवशी आम्ही जर शांत रीतीने वाचलं, काहीतरी देवाने महान केलं आणि जे अजून केलं नाही देवाने त्याविषयी तक्रार केली नाही. आम्ही तक्रार करतो. ते असं आहे, ते कसं काय होईल. उलट देव बोलला, जे झालं ना त्याच्याविषयी देव बोलला हे चांगलंय. देवाने तक्रार नाही केली. ते दुसऱ्या दिवशीच होतं. ते दुसऱ्या दिवसासाठी देवाने ठेवलं होतं. आणि जे काम देवाने संपवलं, सगळ्यात महत्वाचं, त्याबद्दल देवाने साजरं करून दिवस संपवला. देव चांगला म्हणाला म्हणजे देवाने साजरं केलं. पहा, जे आम्ही काम संपवलं त्याच्याविषयीच आम्ही बोलायला पाहिजे. आम्ही तक्रार नाही करायला पाहिजे. आम्ही त्या प्रक्रिया चांगली झाली याबद्दल आम्ही साजरं करून काय करायला पाहिजे, आम्ही देखील संपवायला पाहिजे. तसंच मनाचं नवीकरण करण्याची प्रक्रिया घडते जेव्हा आम्ही छोटे विजय साजरे करतो तेव्हा. आणि पहा, एक गोष्ट खूप महत्वाची आहे, आम्ही आपली तुलना इतरांशी कधीच करू नये. कारण तुलना समाधान मारून टाकते. आम्ही जर त्याच्याशी तुलना करतो ना, आम्ही आमचं चालणं थांबवतो, आमचा प्रार्थनेचा वेग थांबतो, आमचा वचनाचा वेग थांबतो, आमचं देवाशी संबंध थांबतो. कारण आम्ही तुलना करत बसतो. तो कसं प्रार्थना करत आहे, तो कशी आराधना करत आहे, तो कशी वेगवेगळ्या ठिकाणी सेवा करतो, आम्ही तुलना करत पाहतो आणि आम्ही थांबून जातो. आम्ही वेगळे बनवलेलो आहोत आणि आम्हाला तुलना करण्याची गरज नाहीये. कारण तुलना ही समाधानाला मारून टाकते. इब्री लोकांचं पत्र 12वा अध्याय पहिली 3 वचन आम्ही वाचूया. इब्री 12 पहिले 3. तर मग आपण एवढे मोठ्या साक्षी रूपी मेघाने भेटलेले
आहो. म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारे येशू याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. पौल म्हणतो आम्ही धीराने धावावे, संयमाने. का? कारण आम्हाला जे करायचंय देव सांगते धीराने आणि संयमाने आम्हाला करणं गरजेचं आहे. आणि प्रियजनो, तुम्ही देवामध्ये पूर्ण आहात. तुम्ही देवामध्ये पूर्ण आहात आणि तुम्हाला इतरांशी स्वतःची तुलना करण्याची गरज नाहीये. का आम्ही इतरांशी तुलना करावी स्वतःची? आणि जेव्हा आम्ही स्वतःची तुलना करतो आमचं चालणं आम्ही पाहतो की कुठेतरी थांबलेलं आहे आणि आम्ही स्वतःमध्ये कमतरता अपयश शोधू लागतो. आम्ही धार्मिकताने शोधतो, आम्ही कसे यशस्वीतेने शोधत, आम्ही कमतरता शोधत असतो इतरांशी तुलना करण्याद्वारे. पण पौल म्हणतो सहज गुंतवणारं पाप कोणतं माहिती का? ते हे आम्ही तुलना करतो आणि सहज त्या पापात अडकतो आणि देवाने दिलेल्या कृपेचा आम्ही नकार करतो. देवाने केलेल्या दयेचा आम्ही नकार करतो आणि तीच दया मला पाहिजे असं आम्ही देवाला दाखवतो. ते सामर्थ्य मला पाहिजे, आम्ही देवाला हे जाणून देण्याचा प्रयत्न करतो की देवाने ती दया माझ्यावर नाही केलेली. आणि पौल म्हणतो सहज गुंतवणारं पाप सोडून देऊन आम्हाला पूर्ण पुढे चालणं आहे. आणि आम्हाला या ख्रिस्ती जीवनामध्ये चालण्यासाठी आम्ही पाहतो आपलं मन एका चांगल्या अवस्थेत जर आहे मग आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवतो. शेवटची पायरी आम्ही पाहतो 7वी, ही चमत्काराची अपेक्षा करा. रोम 15:13, रोम 15:13, स्तोत्र 91, 14-16, 91 तर रोम 15:13, स्तोत्र 91 तर 14-16 आणि 37 तर 4-5. देव जो सर्व आशेचा उगम त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला तो आनंदाने व शांतीने भरव, यासाठी की तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आशेत विपुल व्हावे. पौल आम्हाला इथं सांगत आहे की तुम्ही त्याने विपुल व्हावेत. आम्ही चमत्काराची अपेक्षा करू शकतो, चमत्काराची अपेक्षा आम्ही ठेवू शकतो. कांदळा भरती पण येतो त्याने चमत्काराची अपेक्षा ठेवली, बरं झालं. स्तोत्र 91, 14-16. त्याचे प्रेम मधुर आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नामाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उत्तरस्थळी निर्भय ठेवेन. तो माझा दावा करील आणि मी त्याचे ऐकेन. संकट समय मी त्याच्याजवळ असेल. मी त्याला मुक्त करीन, मी त्याचे गौरव करीन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव करेन. आमेन. या वचनामध्ये आम्ही काय पाहतो? ही कशी प्रार्थना आम्ही पाहतो किंवा एक अशी कबुली आहे जी चमत्कार करणार आहे. आम्ही देवाकडे मागू शकतो. आपल्या मदतीला कोणी नाहीये, कोणता मनुष्य नाहीये, आपल्याला कोणी समजून घेत नाही किंवा आपल्याला कोणी आपल्या धावायला येत नाही. पण आम्ही 14-16 वचन आम्ही पाहतो की आम्हाला ही कबुली करण्यामुळं इथं दावीद राजा म्हणतो की तो मला तारणाचा अनुभव देईल. म्हणजे देव आम्हाला अकाली मरू देणार नाही, आम्ही नाशात नाही मरणार. कारण परमेश्वर म्हणतो त्याला माझ्या नावाची जाणीव आहे, त्याला माझी ओळख आहे. आणि हे जर आहे आम्हाला तर नक्की आम्ही यशस्वी आहोत, आम्ही निरोगी आहोत, आम्ही आनंदी जीवन जगणारे आहोत. 37वा अध्याय स्तोत्राचा 4 आणि 5. 4 आणि 5. म्हणजे परमेश्वराच्या ठाई मला तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ पूर्ण करेल. आपला जीवित करून परमेश्वरापुढे सोपून दे, त्याचा भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. आमेन. बघा आम्हाला यशस्वी जीवन जगायचंय है ना. आपला जीवित क्रम म्हणजे आम्हाला 6 महिन्यांनी घर बांधायचंय, आम्हाला काय वस्तू घ्यायच्या आहेत है ना. कोणावर सोपून दे? परमेश्वरावर. तो आपला काय करत? आपले सगळे मनोरथ पूर्ण करत. आणि प्रियजनो, का ना आम्ही हा अनुभव घ्यावा, का ना आम्ही हा स्वतःला संधी द्यावी. पण नवीकरण झालेल्या व्यक्तीच्या मनात सकारात्मक अपेक्षा असतात. नवीकरण झालेल्या व्यक्तीच्या मनात काय असतात माहितीये का? पॉझिटिव्ह गोष्टी असतात. तो नकारात्मक गोष्टी घेऊन बसत नाही. ना तो परिस्थितीचा विचार करतो, ना कोणत्या गोष्टीचा विचार. आजारी स्त्री
नकारात्मक विचार घेऊन नाही बसतील. तिथे खूप सारी गर्दी असेल, मला कोण जाऊ देईल, मी बरी होईल का, लोकांनी मला हाकललं तर, या विचाराने ती 12 वर्ष जगली. पण तिने ठरवलं काही होईल, मी स्पर्श करेल. सकारात्मक विचार हे तिला कुठे घेऊन गेले माहिती का, ईश्वरपर्यंत घेऊन गेले. आणि आम्ही सकारात्मकतेने स्वतःला पुढे नेऊ शकतो. आम्ही त्या अपयशातून स्वतःला आता बाहेर काढू शकतो, जे अनेक वर्षांपासून रात्रंदिवस आमच्या सोबत आहे. पण आपल्या मनाला खंबीर करणे, आमच्या मनाला मोठं करणे. का माहिती का, जर आम्ही आमच्या मनाला तयार केलं, हे मन आजारी शरीराला निरोगी करू शकतो. आणि येशू स्पर्शाने ती बरी झाली. आणि काय आम्ही पाहतो, नवीकरण झालेल्या या व्यक्तीच्या मनात सकारात्मक अपेक्षा असतात आणि त्या तिच्यासोबत घडल्या. नकारात्मक कल्पनांना आम्ही देवाच्या वचनासह बदलायला पाहिजे. कशाने बदल नाही तुम्हाला मला? मग प्रत्येक विचार देवाच्या वचनाने बदलायचे. प्रत्येक गोष्ट काही जर असेल, सुरुवात माझ्यापासून आहे, सुरुवात स्वतःपासून आहे. आज ज्या ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे त्याची यादी करा. मग की माझं मन चांगलं राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, पवित्र राहण्यासाठी मला कोणत्या वचनाची गरज आहे ते मी घ्यायला पाहिजे. मला खूप गरज आहे आज. हे जर आम्ही ठरवलं, तुम्ही पाहू, आम्ही जर चांगल्या मनाचे लोक झालो ना, आमच्या जीवनात भांडणं नाही, वाद नाही, अपयश नाही, जगाच्या समस्या नाही आहेत. का माहिती का, आम्ही देवाच्या वचनाला आदर करून चालतो, देवाच्या वचनाला पुढे घेऊन चालतो. आणि मग आम्हाला पाहायला भेटतं आम्ही यशस्वी बनत चालतो. लोकांना आपण कसे दिसतोय? खूप चांगले ख्रिस्ती लोक. पण आपल्यालाच माहिती आहे आपल्या जीवनात काय आहे. आनंद आहे का दुःख आहे, यश आहे का अपयश आहे, सुख आहे का दुःख आहे. आणि आपल्याला सगळ्यात चांगल्या रीतीने माहिती आहे आपल्या हृदयात देवाची किती वचनं आहेत. धोका कोणाला माहिती आपल्याला आहे, त्रास कोणाला आहे आपल्याला आहे. आणि आपण कुठेतरी रडत बसू हे जीवन न बदलल्यामुळं. माहिती हे का नाही बदललं? मन तिथंच राहिलेले. मनाला आम्ही खत पाणी नाही घातलं देवाच्या वचनाने. गरज आहे प्रियजन. आणि हे जर नाही होऊ देणार आमच्या वस्तीच राहणार. देवाच्या वचनातील इच्छा आहे नीतिसुत्रे आतमध्ये आमची लेकरं, त्यांच्याकडे काय पाहिजे? देवाचं वचन त्यांच्या मनात. आणि बघा, परीक्षण करा, आमच्या लेकरांकडे खरंच वचन आहे. आई वडील या नात्याने मुलाकडं, मुलीकडे किती वचनं त्यांच्या हृदयात आहेत. स्तोत्र 119:11 मध्ये म्हणतं, मी देवा तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझं वचन माझ्या अंतःकरणात जपून ठेव. आज खूप सारे पाप आमच्याकडून होतात. का माहिती का? वचन नसल्यामुळे. पापाचं एकमेव कारण आज जगात वाढण्याचं, मंडळांमध्ये, ख्रिस्ती घरांमध्ये असण्याचं कारण वचन. आणि जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो, आमोस पुस्तकामध्ये परमेश्वर त्याला म्हणाला, पाण्याचा नाही, अन्नाचा नाही, वचनाचा दुष्काळ नाही. या दिवसांमध्ये जर तुम्ही नीट पाहिलं ना, खूप प्रकारचे पवित्रशास्त्र उपलब्ध आहेत. पण आवड, इच्छा मेलेले आहेत. कोणी उठून आवेशाने वचन वाचायला बसतो का? आम्ही रोज सकाळी बसतो का? आराधक लोक तरी कशाने भरतोय आम्ही आमचं जीवन? जगाच्या माध्यमांनी. तुम्हाला सांगू, जगाची माध्यम आम्हाला आता अशीच बनवते, आम्हाला चिडचिडे बनवते, आम्हाला रागिष्ट बनवते, आम्हाला असंयमी बनवते, आम्हाला हिंसक बनवते. जर तुम्ही नीट परीक्षण केलं ना, इंटरनेट जर नाही वापरलं, करमतच नाही, मनच नाही लागत. युट्यूबचे शॉर्ट व्हिडिओ नाही पाहिले तर है ना, मन लागतं का? ते वचन राहतं एकीकडं, इथंच वेळ जातो. ती जागा घेतली आणि आम्ही हिंसक बनत चाललेलो आहे. आम्ही स्वतःला संपत चाललोय. का माहिती का? जीवन देणारं वचन आमच्याकडे. पेत्र प्रभूश्वर बोलला, तुम्हाला सोडून आम्ही कुठे जाणार? सार्वकालिक जीवनाचे वचन तुमच्याकडे. प्रभूश्वरने पण तेच सांगितलं की तू आपला देव परमेश्वर याच्या पूर्ण मनाने. बघा, हे खूप गरजेचं आहे. मनच का तिथे शब्द आला? मनच का शब्द आहे? कारण आमच्या या मनाची जागा आता पवित्र शास्त्राची वस्तूंनी घेतलेली.
व्यक्तींनी घेतलेली, या जगाच्या आकर्षित करणाऱ्या गोष्टींनी घेतलेली. बघा, हे स्थान आहे ना, जर आम्ही देवाला दिलं, आमचं जीवन जरी लोकांना अपयशी दिसत आहे, जसं रोजचं होतं, यशस्वी झाली सासवा नीती का झाली माहिती? देवाचं वचन, देवाच्या वचनाचा आदर करणं त्याने सोडलं नाही. शेवटी देवाने दिलाय यशस्वी, तो देव आम्हाला यशस्वी करू शकतो. आणि शेवटी मला तुम्हाला एकच सांगणं आहे, नकारात्मक कल्पनांना आम्ही देवाच्या वचनासोबत बदलायला पाहिजे. आम्ही देवावर विश्वास ठेवणं निवडावं आणि कृपेची आणि दयेची आम्ही अपेक्षा करावी. आम्ही देवाकडून दयेची आणि कृपेची आम्ही अपेक्षा करावी. आम्ही देवावर विश्वास ठेवावा. तेजनो, या 7 पायऱ्या आहेत. या 7 पायऱ्यामध्ये आम्हाला काय सांगायचं? मदत करत आहे आमच्या मनाचं नैविकरण करण्याचं. आज अनेक जण त्यांचं मन खराब, मन भ्रष्ट असल्यामुळं, मन कडू असल्यामुळं माहितीये, ते स्वतः प्रभू सोबत नाहीये, प्रभू त्यांच्याशी बोलत नाहीये. आज अनेकांना वचन वाचताना समजत नाहीये, ते वचन वाचूशी वाटत नाहीये, वचन कडू वाटत, कारण मन कडू झालं. देवासोबत नाही जाऊ शकत, देवासोबत नाही जाऊ शकत. डायरेक्ट खराब मन व्यक्तीला देवाच्या उपस्थितीतून दूर होऊन जातं. आणि कृपा करून याचा विचार आम्ही आज करूया. आमचं मन जगातल्या गोष्टींनी कधीच आम्ही भ्रष्ट न होऊ देण्यासाठी आमच्या मनावर देवाच्या वचनाने राज्य केलं. माझ्यावर देवाच्या वचनाचा प्रभाव असला पाहिजे, पवित्र आत्म्याचं मी ऐकलं पाहिजे. हे जर नाही ना प्रियजन, जगाच्या प्रभावाखाली आम्ही येऊन जाऊ आणि त्या प्रवाहात आम्ही कुठं वाहून जाऊ आम्हाला कळणार नाही. 7 पायऱ्या तुम्ही मी बघितल्या. पहिले आम्ही काय पाहिजे माहितीये का? की तुमचे विचार बदलण्यासाठी काय, बाहेरील चमत्काराची वाट पाहणं थांबवा आणि सोडून देणे. कोणी येईल, प्रार्थना करल, देवाचं, देव माझ्यासोबत उपलब्ध आहे, देव आता माझ्या जवळ आहे, त्याचं वचन माझ्या जवळ आहे, ते मला भरू शकतं, मी भरल. आम्ही ह्या 7 पायऱ्या आमच्या जीवनात असल्याच पाहिजे. आणि पुन्हा तुम्हाला सांगेल, त्या प्रत्येक व्यक्तीचं परीक्षण करा. जे प्रभू सोबत नाहीये त्यांचं मन कसं आहे, त्यांचं शरीर नाही म्हणत बरं. आणि बघा, स्वर्गात जाणं हे तितकं सोपं नाहीये. स्वर्गात अनेक आलं मी वाटल मी तिथे आहे, हे सगळं मनाच्या अवस्थेवर अवलंबून. आणि आम्ही आपले विचार नियंत्रित करू शकत नाही, त्याच्यावर आम्हाला काय करत नाही, विश्वास ठेवणं थांबवणं नाही, की आमचे विचार आम्ही नियंत्रित करू शकत नाही. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली, तुमच्या मनाला जे तुम्ही खायला घालता तेच काय बनतं मग आमची मानसिकता. आम्ही देवाच्या वचनांनी खाऊ घालायला पाहिजे, सकारात्मक गोष्टींनी, चांगल्या गोष्टींनी आपल्या मनाला खाऊ घालायला पाहिजे. चौथं आम्ही पाहिलं, आमचा विश्वास काय आहे ते आम्ही कबूल करावं, बाकीची गरज नाही आम्हाला. आमचा विश्वास काय ना ते आम्ही कबूल करावं. 5 आम्ही पाहिलं, नकारात्मक विचारांना प्रतिकार करायचा आहे आणि सकारात्मक विचारांना मदत करायचं. पॉझिटिव्ह गोष्टींना, निगेटिव्ह गोष्टी घेऊन बघू ना, सगळंच नकारात्मक वाटत, कामामध्ये पण आणि कोणत्याही गोष्टीमध्ये. नकारात्मक गोष्टी जर आम्ही जवळ घेऊ, सगळं नकारात्मकच दिसेल. सकारात्मक करू, सगळं सकारात्मक करू. 6वं, प्रक्रिया साजरी करा. देवाने 6 दिवस प्रत्येक दिवशी साजरं केलं, काम पूर्ण केलं आणि देव बोलला चांगलं आहे. आम्ही तेच करूया. आणि शेवटचं, चमत्काराची अपेक्षा आम्ही करू. खूप सारे वचन आम्ही पाहतो, पण वचन माहिती काय सांगते, जसं यहोशुआ 1:8 मध्ये आम्ही पाहतो, परमेश्वर सांगते, नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखात सदैव असू दे, म्हणजे जाशील तिकडं तुला यश प्राप्ती करू. ख्रिस्ती व्यक्ती यशस्वी व्यक्ती असायला पाहिजे, ख्रिस्ती व्यक्ती उंच असायला पाहिजे. हे जर व्हायचे ना, आम्ही वचनात वाढलेलं पाहिजे. कृपा करून वचनाने भरा, आम्हाला त्याची गरज आहे. प्रिय तुम्ही पाहताल, देवाचा आत्मा तुम्हाला सोपे मार्गदर्शन करत, कशा रीतीने आम्ही समस्येतून बाहेर येतो, आता काय केल्याने आम्ही बाहेर येऊ, काय केल्याने समस्या सुटेल, काय केल्याने आमच्या जीवनातले गोंधळ जातील. आणि आम्हाला ते ऐकायला करायला खूप सोपं वाटत, कारण आम्ही सवय लावलेली. ही सवय नसल्यामुळं आमचं जीवन उदास आहे, आमचं जीवन गोंधळले. आम्ही पुन्हा मी सांगत आहे, एकमेकांना पाहून आम्ही खूप चांगले दिसत असतोय ना,
पण इथं काय आहे फक्त स्वतःला माहिती. एकटं आहे, उदास पडलेलं आहे, हे उठलेलं नाही मन. आम्ही कधीची मेलेलो आहे, आम्हाला काही इच्छाच नाही राहिलेली, आम्ही फक्त जगतोय. जर ह्या अवस्था आहे तर आज आम्हाला संधी आहे, आज आम्हाला गरज आहे आमच्या मनाचं नवीकरण करायचं. आम्हाला जगासारखं समरूप व्हायचं. जगाची लोक वागतात ना तसं नका वागू, कृपा करून. जग सूड घेतं, आम्हाला सूड नाही घ्यायचं. जग हिशोब घेतं, आम्हाला हिशोब नाही घ्यायचं. नाही, प्रभूषण आम्हाला टेन्शन. आमच्या मनाचं नवीकरण हे तुम्हाला आणि मला जिवंत कर आणि आम्हाला देवासोबत चालू. शास्त्रीय पुरुषी लोक नाही चालत, पण ज्यांनी प्रभूशीला बघितलं, ऐकलं, त्यांनी स्वतःला संधी दिली आणि त्यांचं मन प्रभूच्या वचनांनी. आम्ही आमची मन भरूया देवाच्या वचनांनी. बघा, जर तुम्हाला खरंच चांगलं जीवन जगायचंय, शेवटी सांगते मी, एकच मार्ग आहे, देवाचं वचन. हे जितकं तुम्ही वाचताल, जितकं तुम्ही त्याचा अभ्यास करताल, जितकं ते तुमच्या मुखात असेल, तितका तुमचा मार्ग सुखाचा आहे. शब्दाला देव म्हणतो सुखाचा आहे. आणि फक्त त्याने तेवढंच पुरतं नाही अनुभवलं, त्याने पाहिलं येरिओ ते जिंकले, त्याला आनंद वाटला की माझ्याकडे काठी नसतानाही आम्ही यशस्वी झालो, शस्त्र नसतानाही तुम्ही यशस्वी. तुम्हाला यशस्वी व्हायचे, देवाचं वचन आहे आमच्याकडे, हे घेऊन आम्ही चालू नाही, कारण देवाचं वचन आम्हाला यशस्वी. याने प्रार्थना करूया. प्रभूच्या आम्ही हाती जाऊ, स्वतःला आम्ही प्रभूचं स्वागत करू. आपले आम्ही डोळे बंद करूया आणि कृपा करून स्वतःच परीक्षण आम्ही करू की माझं मन कोणत्या अवस्थेत आहे. खिन्न अवस्थेत आहे, निराश अवस्थेमध्ये, आजारी अवस्थेमध्ये, तुटलेल्या अवस्थेमध्ये, कडू अवस्थेमध्ये. कारण पौल तिमोथेच्या पत्राला मध्ये तो एका ठिकाणी म्हटलं, सत्यास मुकलेल्या लोकांची एकसारखी भांडणं होतात. शेवटी इथं मनाचा विषय येतो. प्रियजनो, आमची मन ही जर देवाच्या वचनाच्या प्रभावाखाली आहे, तुम्हाला सांगू, जगातला प्रभाव आम्हाला त्याच्या प्रभावाखाली घेऊ शकतो. उलट देवाच्या वचनाच्या प्रभावाखाली आम्ही जगाला घेऊ शकतो. आणि आम्ही आज निरोगी होण्यासाठी, आमच्या मनाला प्रसन्न वातावरण देण्यासाठी, प्रियजनो, एकच आहे देवाचं वचन. या वचनाने आम्ही लहान मोठे स्वतः सर्वजण आम्ही भरूया, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. आणि तो जर आमच्याकडे आहे, आम्ही यशस्वी. त्याच्याशिवाय आमचं यशस्वी जीवन काही उपयोगाचं नाही. आम्ही अनेक प्रार्थना केल्या, आम्ही अनेक वचन वाचलं, पण त्या वचनाप्रमाणे जर आम्ही लागूकरण केलं नाही आपल्या जीवनात, प्रियजनो, आम्हाला काहीच लाभ करणार नाही. कारण या वचनाबरोबर निंदन पण वाढत आहे. पण प्रभूशू म्हटला, ते दोन्ही सोबत वाढू द्या. चांगलं बी गोळा करण्यात येईल आणि निंदन अग्नीमध्ये टाकण्यात येईल. बघा, हे निंदन आमच्यामध्ये वाढायला नकोय. हे कडूपण, हा द्वेष, राग, तिरस्कार, जगाचा स्वभाव, याने आमची मनं वाढायला नको. प्रियजनो, हे तुम्हाला संपून टाकतील, तुम्हाला बर्बाद करून टाकतील. आम्ही देवासोबत चालू शकतो आणि आम्ही सूड भावनेने जगू नये. आमचं मन सदैव पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली यायला पाहिजे. यासाठी आम्हाला सवय लागणे. आम्ही पवित्र आत्म्याचा आम्ही आदर करूया, त्याच्या पवित्र आत्म्याला आम्ही परवानगी देऊया. फक्त आत्ता नाही तर दररोज, प्रत्येक क्षणी. आमचे शत्रू आमच्या समोर आहेत, आमचे वैरी आम्हाला भेटत आहेत, तेव्हाही आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली, त्याच्या वचनाच्या प्रभावाखालीच असणार. आणि मग आम्हाला भीतीने वाटणार, आम्हाला लाज नाही वाटणार, आम्हाला लज्जेने खाली पावानी वाटणार, कारण त्याचं वचन आम्हाला पुढे घेऊन प्रियजन याची गरज आहे. म्हणून पौल म्हणतो, मनाच्या नवीकरणानं स्वतःच रूपांतर द्या. मागूया आम्ही प्रभूला, आम्हाला याची गरज आहे.
लेकरांना आपल्या गरज आहे, त्या तरुण मुलांना गरज आहे, यांना शुद्ध पवित्र जीवन जगण्यासाठी देवाचं वचन हाच एकमेव मार्ग आहे. आमच्या सगळ्यांना देवाच्या वचनाचं गरज आहे प्रियजन. जर एक चांगली सेवा आम्हाला करायची, आमच्या हृदयात देवाचं वचन पाहिजे, आम्हाला चांगला व्यवसाय करायचा आहे, आम्हाला चांगले शिक्षण घ्यायचंय, आम्हाला चांगली नोकरी करायची, आमच्या जवळ त्याचं वचन पाहिजे. आणि त्या वचनाशिवाय आमची ओळख नसणार न्यायाच्या दिवशी. हेच वचन आम्हाला न्यायाच्या दिवशी स्वर्गात घेऊन जाईल. स्वर्गीय जिवंत परमेश्वर, पवित्र आत्म्या, आम्ही तुझं स्वागत करतो, तुझं स्वागत करत आहोत पवित्र आत्मा. प्रभू, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, आमच्या मनाच्या अवस्था तुझा, आमच्या मनाला तू नीट कर. आमची मन आम्ही तुझ्या स्वागत करतो, आमची मन आम्ही तुझ्या हाती देतो. आम्ही प्रार्थना करूया.